मित्रांनो, आता आपला प्लॉट 3 महिने झाले की हिरव्या जाया चालू होतो. तर त्यावेळेस एक स्लरीचा सगळ्यात मोठा एक प्रश्न पडतो शेतकऱ्यांसमोर. तर स्लरी मध्ये सगळ्यात बेस्ट स्लरी मानली जाते ते म्हणजे सरकीची स्लरी. तर सरकीची स्लरी कशी बनवायची ते आज आपण पूर्ण एका व्हिडिओ मध्ये शिकून घेणार आहे. त्यामध्ये कोणते घटक टाकावेत, ते घटक काय काम करतात, सर्व काही तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये सांगतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा सरकीची आपण ज्यावेळेस स्लरी बनवतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी 300 झाडाचं प्रमाण सांगत आहे. तर 300 झाडासाठी तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये स्लरीसाठी तुम्ही सरकी 20 किलो घेऊ शकता. 20 किलो सरकी प्लस मध्ये गुळ आपल्याला टाकायचा आहे. 5 किलो गुळ टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला 750 ते 800 ग्रॅम बेसन टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला 5 लिटर आपलं ताक टाकायचं आहे. नंतर 15 अंडी टाकायचे आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही स्लरी सोडणार आहे त्या दिवशी KMB प्लस PSB चा 1 लिटर तुम्ही वाचले तर चालेल, किंवा 1 किलो तुमच्याकडे जे जशा टाइप मध्ये भेटेल ते 1 किलो किंवा 1 लिटर सोडायचं आहे. तर तुम्हाला आता सांगतो की याचं काम काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकीचं काय काम असतं की आपण जे म्हणजे बॅक्टेरिया तयार करतोय त्याच्यासाठी एक पोषक एन्व्हायरमेंट तयार करतं आपलं सरकी. तर 2 नंबरला आपण गुळ जो टाकतो तो बॅक्टेरिया मल्टिप्लाय करण्याचं काम करतो. 3 नंबरला आपण बेसन टाकतो मित्रांनो. तर बेसन काय काम करतं, बेसन आपलं जे बॅक्टेरिया आहेत त्यांना खाण्यासाठी, म्हणजे आपल्या बॅक्टेरियांना खाण्यासाठी ते बेसन थोडंसं काम करतं. नंतर आपलं KMB PSB टाकतो मित्रांनो. तर KMB PSB प्रत्येक स्लरी मध्ये टाकणं अनिवार्य आहे. तर KMB PSB तुम्ही प्रत्येक स्लरी मध्ये टाकलंच पाहिजे. तर KMB PSB काय काम करतं की जी तुमच्या झाडाच्या खाली म्हणजे मातीमध्ये जे पोटॅश आणि फॉस्फरस अडकलेलं आहे मातीमध्ये ते झाडाला उपलब्ध करून देतं. तर KMB PSB तुम्ही प्रत्येक बारीनं स्लरीत 100% टाका. आणि स्लरी करताना मित्रांनो, या ड्रमामध्ये तुम्ही ज्यावेळेस स्लरी करता त्यावेळेस ती स्लरी सावलीला ठेवायची आहे, म्हणजे उन्हात अजिबात ठेवायची नाही. सावलीला स्लरी ठेवून रोज क्लॉकवाईज ती स्लरी फिरवायची आहे. कधी स्लरी अशी ढवळायची नाही मित्रांनो, स्लरी क्लॉकवाईज फिरवायची. तर क्लॉकवाईज रोज संध्याकाळी किंवा सकाळी एक टायमिंगला क्लॉकवाईज स्लरी फिरवायची. 5 दिवस तुम्ही स्लरी हाय अशी ठेवू शकता. सावलीमध्ये स्लरी ठेवायची महत्वाचं म्हणजे. आणि 4-5 दिवसानंतर तुमची स्लरी घालायला चालू होते, तर तयार होते. तर आधी तुम्ही झाडांना म्हणजे तुमच्या प्लॉटला आधी पाणी देऊन घ्या. पाणी झाल्यानंतर ती स्लरी तुम्ही सोडू शकता. तर आज आपण बघितली की सरकीची स्लरी कशी बनवायची. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण सांगणार आहे की शेणाची स्लरी कशी बनवायची.